तर एक मोठी बातमी आहे। नव्या कोऱ्या 2000 रुपयांच्या नोटेचं धक्कादायक वास्तव समोर आले। या नोटेचा रंग जात असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे देशात अर्थव्यवस्थेत खळबळ उडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला चलनातून 500 आणि 1000 रुपयांची नोट रद्द केली आणि व्यवहारात 2000 रुपयांची नोट आणण्याची घोषणा केली आणि त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून जुन्या नोटांच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नोटा बँकांकडून मिळत आहेत। फोन लावून आपल्यासोबत आहेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारजी। सुधीरजी, नव्या नोटा ज्या 2000च्या चलनात आल्या त्यांचा कुठेतरी रंग उडाल्याचं आता नाशिकमध्ये दिसून आलंय। काय प्रतिक्रिया आहे तुमची यावर? नाही, या संदर्भामध्ये अर्ध्या पाऊण तासापूर्वी मला नाशिकवरून एक फोन आला आणि त्यांनी ही माहिती दिली। जशी मला माहिती प्राप्त झाली तशी मी बँकेच्या काही अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये याची काय खरी सत्यता आहे हे तपासायला सांगितलं आहे। साधारणतः एक 15-20 मिनिटात मला याची माहिती जेव्हा प्राप्त होईल तेव्हा भाष्य करणे योग्य होईल। असा जर रंग निघाला तर हे आपलं म्हणणं बरोबर आहे, अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होतील याची खात्री करणं आवश्यक आहे। आणि या बातमीची खात्री करण्यासाठी मी बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ज्यांच्या नोटेचा असा रंग उडाला मला वाटतं की त्यांनी सुद्धा त्या बँकेमध्ये त्या नोटेसहित एक रितसर तक्रार ही केली पाहिजे। आज जर बँक बंद असेल तर एक नागरिक म्हणून आपल्यावर काही जबाबदारी, उत्तरदायित्व त्या बँकेच्या मॅनेजरचा पत्ता घेऊन आज त्यांच्या घरी जाऊन ती नोट ही त्यांना दाखवली पाहिजे, परत केली पाहिजे। म्हणजे मग त्या बँकेतून त्या नोटा त्याची पूर्ण व्यवस्थित चौकशी करणं आपल्याला सोयीचं होईल। नक्कीच नागरिकांनी आता या संदर्भात तक्रार करणं गरजेचं आहे। दरम्यान सुधीरजी, या संदर्भातली प्रतिक्रिया मी तुमच्याकडून पुन्हा एकदा घेऊ। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। नव्या कोऱ्या 2000 रुपयांच्या नोटेचं धक्कादायक वास्तव समोर आले आणि या नोटेचा रंग जात असल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकमधली घटना आहे आणि त्यामुळे देशात अर्थव्यवस्थेत खळबळ उडणार आहे। दरम्यान नागरिकांनी आता या संदर्भात तक्रार करावी, बँकेकडे तक्रार करावी असं आवाहन जे आहे ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय।